लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजयगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन झालं। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। संजयगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। द्वारकानाथ संजयगिरी यांच्यावर शिवाजी पार्क येथे स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांनी आजपर्यंत 40 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत। गेली 5 दशकं क्रिकेटवर लेख आणि वार्तांकनं त्यांनी केली आहेत। गुरुवारी त्यांचं निधन झालं तर आज त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर स्वप्नील, काय अधिकची माहिती? स्वप्नील, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो जी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय स्वप्नील? हो, पोहोचतोय जी। आपण पाहतोय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ यांचं काल निधन झालं। आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच द्वारकानाथ संजयगिरी यांच्या जाण्यामुळे क्रिकेट विश्वावरती खरं तर त्यांच्या चाहत्यांवरती शोककळा पसरलेली आहे। मात्र एकूण 5 दशक त्यांनी क्रिकेट समीक्षक म्हणून आणि पत्रकार म्हणून काम केलेलं आहे। त्यांनी अनेक पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत। मात्र प्रदीर्घ आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली होती। लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। आज खरं तर त्यांच्या पार्थिवावरती शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहे। तत्पूर्वी काही क्रिकेटर सुद्धा त्यांच्या या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी येण्याची शक्यता आहे। मात्र एकूणच 11:30 पर्यंत त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। नीलम जी, धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।